सोलापुरात माजी एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांची सातारा माजी सैनिक स्कूल सोलापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेच्या गेट टुगेदरला त्यांची विशेष उपस्थिती लाभली। साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या गेट टुगेदर निमित्तानं भारताचे माजी एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी सोलापूर दौऱ्यात येत खास सदिच्छा भेट दिली। त्यांच्या या भेटीमुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सोलापूर दौऱ्यादरम्यान नाईक यांनी शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजापूर येथील श्री भवानी माता मंदिर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि गाणगापूर येथील श्री दत्त मंदिराला भेट देत पूजा अर्चा केली। यावेळी त्यांनी संगमावर सूर्यदर्शन पूजा करून तीर्थस्नानही केलं। प्रदीप नाईक यांनी 1961 साली सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता। याच ठिकाणी त्यांची आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स प्रशिक्षणाची पायाभरणी झाली। पुढे त्यांनी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये शिक्षण पूर्ण करून भारतीय वायुदलात प्रवेश केला आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एअर चीफ मार्शल या पदापर्यंत मजल मारली। या कार्यक्रमासाठी सातारा सैनिक स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेकडून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं। यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर थळंगे यांनी त्यांचं सपत्नीक स्वागत केलं। कार्यक्रमाला माजी विद्यार्थी राजेंद्र पंडित, सुधीर नगरकर, किरण कुलकर्णी, पानसे, बुरगुरे तसंच डॉक्टर राजू दबडे यांची उपस्थिती होती। या भेटीमुळं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून माजी विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना अधिक दृढ झाल्याचं दिसून आलं।